नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बांधकाम विभागानं नौदलास लिहिलेल्या पत्रानं खळबळ माजून दिली आहे। शिवाय आपटे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यासाठी एकही रुपया मिळालेला नाहीये। आपटेंना कामाचा अनुभव किती होता आणि तुमचा प्रश्न की स्मारकासाठी किती खर्च करण्यात आला। सोबतच मालवणच्या रहिवाशांनी देखील काय धक्कादायक खुलासे केले ते देखील बघणार आहोत। सगळं या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। 20 ऑगस्ट रोजी म्हणजे घटनेच्या फक्त एक आठवडा आधी मालवण सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाचे कमांडर अभिषेक कारभारी यांना पुतळ्याच्या खराब होत चाललेल्या स्थितीबद्दल अलर्ट केलं होतं। न्यूज लॉन्ड्री या एजन्सीनं या सरकारी विभागाचं पत्र पाहिलंय। आपटे यांनी जूनमध्ये पुतळ्याच्या दुरुस्तीचं काम केल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय, परंतु पुतळ्यामध्ये वापरलेले नट आणि बोल्ट पाऊस आणि समुद्राच्या परिस्थितीमुळे गंजून गेले होते आणि त्यामुळे पुतळ्याचं स्वरूप खराब होत चाललेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये असंतोष पसरला होता। पत्रात म्हटलंय की कृपया आपल्या स्तरावर आवश्यक ती कारवाई करा आणि संबंधित शिल्पकाराला या समस्येचे त्वरित आणि प्रभावीपणे निराकरण करण्याच्या सूचना द्या। केवळ 3 महिन्यात हा पुतळा विलक्षणरित्या बांधण्यात आला आणि त्याचं अनावरण करण्यात आलं। अशा स्मारकास 3 वर्ष लागतात असा दावा आपटे यांनी सनातन प्रभात या एका मराठी वृत्तपत्राशी केलेल्या संभाषणात केलेला आहे। परंतु यावर्षी फेब्रुवारीमध्ये उद्घाटन झाल्यानंतर 2 महिन्यानंतर आपटे यांनी एक्स वर आपली एक पोस्ट केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या कामासाठी एकही रुपया त्यांना मिळालेला नाहीये आणि त्यांनी पुतळा बांधण्यासाठी सर्व काही गहाण ठेवलंय। त्यांनी पीएमओ, सीएमओ आणि भारतीय नौदलाच्या अधिकृत खात्यांना टॅग देखील केलं आणि त्यांनी असं लिहिलं होतं की आमच्याकडे असलेलं सर्व काही आम्ही गहाण ठेवून 1/4 वेळेत इतका मोठा प्रकल्प पूर्ण केला, आम्हाला कामाचा 1 रुपयाही मिळालेला नाहीये। मी खूप चिंतेत आहे, निराश आहे आणि माझे मन दुखावले गेलेले आहे। भारतीय नौदलाकडून हे अपेक्षित नव्हतं। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालयानं म्हणजे नौदलाने पुतळ्याच्या बांधकामासाठी निविदा काढली, त्यानंतर आपटे यांना हे कंत्राट देण्यात आलं। यापूर्वी त्यांनी विविध पुतळ्यांवर काम केलेलं होतं, परंतु 28 फुटांच्या स्मारकाचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता। त्याच्या भूतकाळातील प्रकल्पामध्ये 2019 मध्ये यूके आधारित शीख सैनिक संघटनेसाठी एक शीख सैनिकाचा 6.5 फुटाचा पुतळा त्यामध्ये समाविष्ट होता। या व्यतिरिक्त 2023 मध्ये आपटे यांनी सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आधारित फतेह फाउंडेशनसाठी शीख सैनिकाचा दुसरा पुतळा पूर्ण केला होता। स्थानिकांनी असा दावा केला आहे की पुतळ्याचे घाईघाईने आणि अव्यवस्थित बांधकाम आणि निकृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर केल्यामुळे तो कोसळलेला आहे। नितीन वालके, व्यापारी आणि सिंधुदुर्गातील मालवणचे रहिवासी आहे, यांनी दावा केलाय की प्रकल्पाचे अंदाजपत्रक सुमारे 4.70 कोटी रुपये म्हणजे अंदाजे 5 कोटी रुपयांच्या जवळपास होते, परंतु प्रत्यक्षात 1.5 कोटी म्हणजे 1.5 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक झाली होती। ते असं म्हणाले पुढे की बांधकाम कोसळण्याचे हे प्राथमिक कारण आहे। ते घाईघाईने बांधले गेले आणि उद्घाटन केले गेले। लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल असा अंदाज राजकीय नेत्यांना वाटला असावा आणि त्यामुळे या कामासाठी घाई केली गेली। वालके पुढे असं म्हणाले की शिल्पकाराने देखील कबूल केलंय की साधारणतः 3 वर्षाचा प्रकल्प काही महिन्यात त्यांनी पूर्ण केला। हा पुतळा समुद्राजवळ ठेवला गेल्याने नट आणि बोल्टसह लोखंडी घटकांवर गंज रोखण्यासाठी उपचार करायला हवे होते, पण दुर्दैवानं हे केलं गेलं नाही। लहान मासेमारे देखील ट्रॉलर देखील गंज प्रतिरोधक स्टील आणि तांबे बोल्ट वापरत असतात। या पुतळ्यामध्ये वापरलेले लोखंड हे सामान्य होते आणि ज्यामुळे किनारपट्टीच्या प्रदर्शनामुळे लक्षणीय अंतर्गत गंज निर्माण झाला। आमच्यासाठी शिवाजी महाराज हे देवतासारखे आहे आणि इतके महत्त्वाचं काम घाईगडबडीत आणि चुकीच्या पद्धतीने पार पाडलं जाणं हे लज्जास्पद आहे असं त्यांनी म्हटलंय। तर एकंदरीत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असतील। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय शिवराय।